Good morning. This is 10th lecture of topic Human Health and Disease. Today we discuss next article, next type of disease, ringworm. Ringworm. Another name of this disease is dermatophytosis. Dermatophytosis. Here, this derma means skin. Derma means skin. Here, this disease is totally related to our skin. Fungal infection of skin. That disease is called as a ringworm or dermatophytosis. थोडक्यात आपल्या त्वचेला जे इन्फेक्शन होतं, त्वचेचा जो आजार होतो त्याला आपण डर्मॅटोफायटोसिस किंवा रिंगवर्म असं म्हणतो. अगदी आपल्या ग्रामीण भाषेमध्ये सांगायचं म्हटलं तर खाज, खुजली, गचकरणं हे जे स्किनचे आजार होतात, मग तो या ठिकाणी असेल किंवा इथं असेल, जिथं जिथं जास्तीत जास्त घाम येतो त्या त्या ठिकाणी शक्यतो ते इन्फेक्शन झालेलं आपल्याला दिसून येतो. अस्वच्छतेच्या रिलेटेड हा त्वचेचा आजार आपल्याला झालेला दिसून येईल, ज्याला आपण नाईटा, खाज, खुजली, गचकरणं किंवा दुसरा एक ग्रामीण भाषेतला आजार आहे, या ठिकाणी असं येतं छोट्या छोट्या पुळ्या आणि इचिंग, खाज सुटते, ज्याला आपण खरूज असं म्हणतो. या पद्धतीचा हा असा त्वचेचं जे इन्फेक्शन होणारा आजार आहे, याला आपण इंग्लिश मध्ये डर्मॅटोफायटोसिस किंवा रिंगवर्म असं म्हणतो. ऍक्च्युअली इट इज अ फंगल इन्फेक्शन. देर आर सो मेनी व्हरायटी ऑफ हियर फंगल. दिस फंगस बिलॉंगिंग टू जेनेरा. अनेक त्याचे प्रकार आहेत, पण प्रमुख जेनेरा जर घेतला तर ट्रायकोफायटॉन. ट्रायकोफायटॉन हा एक प्रमुख जेनेरा असेल. and then microsporum. These are the two specific genera which belong to here this pathogen, fungal pathogen. हे दोन प्रमुख जेनेरा असेल, ट्रायकोफायटॉन आणि दुसरा मायक्रोस्पोरम. या प्रमुख जेनेरामध्ये असणारे जे काही फंगस असतील त्याचं इन्फेक्शन झाल्यानंतर आपल्या त्वचेला जे आजार होतात तो इथं प्रामुख्यानं रिंगवर्म किंवा डर्मॅटोफायटोसिस असं म्हणूया. मग या ठिकाणी हे जे काही फंगस असतं त्वचेला काय होतं? हिअर द मोस्ट इम्पॉर्टंट सबस्टन्स called as a keratin. Keratin. This keratin substance present in our mostly skin, hairs and nails. आपल्या त्वचेमध्ये, त्वचेवरती असणाऱ्या केसामध्ये आणि नखामध्ये केराटिन नावाचा जो पदार्थ असतो त्याच्यावरती ते फंगस उपजीविका करतो. केराटिन हे प्रमुख खाद्य या ठिकाणी या फंगसचं असलेलं दिसून येतो आणि ते त्वचेमध्ये जास्त असतं, केसामध्ये असतं, नखामध्ये असतं आणि ते खाद्य त्याला मिळतं फंगसला आणि म्हणून शक्यतो आपल्या त्वचेला त्याचं इन्फेक्शन होतं आणि म्हणून या प्रकारचा आजार झालेला दिसून येतो. Then here next mode of transmission. Mode of transmission. या आजाराचा प्रादुर्भाव कसा होतो?
साहजिकच काय असेल, डायरेक्ट पर्सनली कॉन्टॅक्ट टू इन्फेक्टेड पर्सन. ज्या व्यक्तीला हा आजार झालाय त्याचा डायरेक्ट पर्सनली कॉन्टॅक्ट जर आला तर नक्कीच या आजाराचा प्रादुर्भाव झालेला दिसून येईल. दिस इज द फर्स्ट मोड ऑफ ट्रान्समिशन. देन सेकंड, यूज ऑफ क्लॉथ्स, बेड. जो इन्फेक्टेड पर्सन आहे त्याचा बेड, बिछाना, त्याच्यावरती जर नॉर्मल पर्सन झोपला, as well as use of cloths, towels or soap, त्याच्या स्किनशी ज्याचा डायरेक्ट कॉन्टॅक्ट येतो, मग तो साबण असेल, टॉवेल असेल, कपडे असतील, याचा डायरेक्ट इन्फेक्टेड पर्सनची जी स्किन आहे त्याच्याशी येतो आणि ते जर शेअरिंग केलं नॉर्मल पर्सननी तर मग मात्र या पद्धतीचा आजार इन्फेक्टेड पर्सन पासून नॉर्मल पर्सनला झालेला दिसून येईल. हे दोन महत्वाचे प्रामुख्याने आपल्याला मोड ऑफ ट्रान्समिशन असतील. याद्वारे हा आजाराचा प्रसार प्रचार झालेला आपल्याला दिसून येतो. मग आता सिम्पटम्स काय असतील? सिम्पटम्स, लक्षण. स्किनच्या रिलेटेड हा आजार आहे. बऱ्यापैकी या आजाराच्या संदर्भात आपण आपल्या आसपास, शेजारी, सभोवताली कधी ना कधी कुणाला तरी हा स्किनला आजार झालेला पाहिला असेल, ज्याला आपण त्वचा रोग म्हणूया. किंवा टीव्ही मध्ये आपण ॲडव्हर्टाइज पाहतो, या ठिकाणी असा गोल रिंग लाईक या पद्धतीने छोटे 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 पुरळ असतात आणि रेड, लाल कलरचा असा रिंग लाईक दिसतं सट्टा. खऱ्या अर्थानं म्हणून तर हेन्स कॉल्ड ॲज ए रिंगवर्म, म्हणून याला आपण रिंगवर्म असं म्हणतो. मग तो शक्यतो या ठिकाणी आला असेल, इथं आलेला असेल, या ठिकाणी आलेला असेल. बॉडीच्या वेगवेगळ्या ठिकाणी या पद्धतीनं शक्यतो रिंग लाईक छोट्या 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 पुरळ असतात आणि रेडनेस, लालसर चट्टा असतो. या पद्धतीनं महत्वाचं लक्षण किंवा सिम्पटम असलेलं दिसून येईल. Here this red ring is dry, अशी कोरडी पूर्णपणे त्वचा असते. स्केली, त्याच्यावरती थोडेसे खवले खवले आल्यासारखं होतं. अँड लेसन्स, थोडंफार असं चिरा पडल्यासारख्या दिसतात. त्वचा फुटल्यासारखी होते आणि साहजिकच मग इचिंग, खाज सुटेल. आपल्याला आपल्या नाकानं खाजवू वाटेल, खाज सुटते आणि खाजवलं की पुन्हा फुटते. अँड समटाइम्स ब्लिडिंग टेक्स प्लेस, थोडंफार रक्त होऊ शकेल किंवा आग येऊ शकेल त्वचेला प्रचंड अशी आग येते, खाज सुटते आणि तो खराब, दिसायला पण खराब आहे हा आजार. आणि त्वचेचा कोणताही आजार असो, तो व्यक्ती फार वेगळी दिसते, खराब दिसते, अस्वच्छ वाटतं. अशा पद्धतीचा हा आजार आहे. ही प्रामुख्याने सिम्पटम्स असतील. समटाइम्स नेल्स, नखाला सुद्धा होतो. नेल्स बिकम थिक, जाड होतील. बिकम्स इर्रेग्युलर शेप अँड कलर, वेगवेगळा असा रंग काहीतरी वेगळा झालेला दिसेल. ॲज वेल ॲज शेप, त्याचा आकार वेगळा झालेला दिसेल. डिस्कलर्ड, डिसफिगर, वेगवेगळा आकार, वेगवेगळा रंग, जाडी, अशी नखं वेगळीच होतील. कारण ते फंगस नाकावरती वाढल्यामुळं त्यातलं केराटिन सगळं खाऊन टाकतं. केसामधलं केराटिन खाऊन टाकतं. केस गळून पडतात किंवा केसांचा रंग सुद्धा बदलतो. या पद्धतीचा हा त्वचेचा आजार आहे. हा तो रिंगवर्म किंवा डर्मॅटोफायटोसिस असं आपण म्हणूया. मग या ठिकाणी प्रिव्हेंटिव्ह ऑर कंट्रोल मेजर, या आजारापासून आपल्याला सावधगिरी बाळगायची असेल तर काय करावं लागेल? तर साहजिकच अवॉइड डायरेक्ट कॉन्टॅक्ट विथ इन्फेक्टेड पर्सन. ज्याला कोणाला त्वचा रोग झालेला आहे त्या व्यक्तीच्या डायरेक्ट कॉन्टॅक्ट
कॉन्टॅक्टमध्ये आपण येता कामा नये. हे फार महत्वाचं प्रिव्हेंटिव्ह मेजर असेल. दुसरं कोणतं असेल? अवॉइड शेअरिंग ऑफ सोप as well as cloth and bed. जो कोण इन्फेक्टेड पर्सन आहे त्याचा बिछाना, ज्याला आपण बेड म्हणूया, त्याच्यावरती आपण झोपायचं नाही, बसायचं नाही. त्याची कपडे आपण घालायची नाहीत, त्याचा टॉवेल वापरायचा नाही, साबण त्याचा वापरायचा नाही. या पद्धतीनं प्रिव्हेंटिव्ह मेजर आपण करू शकतो. हे फार महत्वाचं आहे. अँड पर्सनल हायजीन, स्वतः आपण स्वच्छ असलो पाहिजे. जो दैनंदिन जीवनात आपण जो सोप वापरतो फॉर बाथिंग पर्पज, अंघोळ करताना जो साबण वापरतो, तो टीव्ही मधल्या ऍडव्हर्टाईज पाहून न पाहता आपल्या त्वचेची निगा कोणता साबण राखू शकेल, आपली त्वचा स्वच्छ कशाने निघू शकेल. एक्झाम्पल द्यायचं म्हणजे स्किनचे वेगळे सोप असतात, मग तो डेटॉल असेल किंवा इतरही मेडिकेटेड सोप असतात. त्याचा दैनंदिन जीवनात व्यवहारात आंघोळ करताना उपयोग केला पाहिजे, जेणेकरून आपली त्वचा स्वच्छ राहील. या पद्धतीने आपण काळजी घेणं गरजेचं आहे. आपण स्वतः स्वच्छ राहणं गरजेचं आहे. रोजची रोज आंघोळ करणं गरजेचं आहे. व्यायाम केल्यानंतर जो घाम येतो तो घाम आपण पुन्हा लगेच आंघोळ करून पूर्णपणे तो रिमूव्ह करणं गरजेचं आहे, जेणेकरून आपली त्वचा स्वच्छ व्यवस्थित राहील. त्वचेची काळजी घेणं गरजेचं आहे. तेव्हा कुठंतरी आपल्याला या प्रकारचा आजार होणार नाही. त्यातून चुकून झालाच, एखाद्या व्यक्तीचं अनावधानानं आपण चुकून काहीतरी वापरलं, आपल्या ते लक्षात आलं नाही आणि असा चुकून इन्फेक्शन झालंच, त्वचेला आजार झाला, रिंगवर्म किंवा डर्मॅटोफायटा, तर मार्केटमध्ये औषधं उपलब्ध आहेत. जसं की जेल क्रीम असते ज्याला आपण बीटेक्स म्हणतो, तशी दुसरी औषधं आहेत फ्लुकोनॅझोल. हियर फ्लुकोनॅझोल and इंट्राकोनॅझोल. फ्लुकोनॅझोल, इंट्राकोनॅझोल या पद्धतीची प्रमुख 2 अँटीबायोटिक्स आहेत. ही जर योग्य वेळी आपण घेतली तरी सुद्धा आपला हा त्वचेचा आजार नाहीसा होतो, स्किनचं फंगल इन्फेक्शन नाहीसं होतं. पण ही औषधं घेण्यापूर्वी खरं तर प्रिव्हेंटिव्ह मेजर फार महत्वाचा आहे. वैयक्तिक स्वच्छता, आणि ज्याला अशा पद्धतीचा आजार झालेला आहे, स्किनचा डिसीज झालेला आहे, त्याचं काही वापरायचं नाही. हेच फार महत्वाचं आहे. कारण त्वचेचे आजार हे इरिटेबल असतात, घाण वाटतात, दुसऱ्याला किळस येते, स्वतःला पण किळस येते, आणि म्हणून वैयक्तिक स्वच्छताच फार महत्वाची आहे. हे बेसिकली या आजाराच्या निमित्तानं आपल्याला माहिती असणं अपेक्षित आहे. Then next disease, dengue. Dengue. Here, this dengue is same like malaria disease. मलेरिया ज्या पद्धतीनं आपणाला होतो त्याच पद्धतीनं तशाच प्रकारचा पण वेगळा प्रकार या ठिकाणी डेंग्यू असेल. इट इज ऑल्सो टाइप ऑफ फीवर. हा सुद्धा तापाचाच प्रकार आहे. इट इज ऑल्सो कॉज्ड ड्यू टू फेक्टर बॉर्न डिसीज. जसा मलेरिया कसा व्हायचा, फिमेल अनाफिलिस मॉस्किटो याच्यापासून व्हायचा, सेम हा सुद्धा कोणापासून होईल, फिमेल अडीज मॉस्किटो. आणि मलेरिया कसा व्हायचा, फिमेल अनाफिलिस मॉस्किटो. डेंग्यू कोणापासून होतोय, फिमेल अडीज मॉस्किटो. हा फक्त मॉस्किटोच्या स्पेसिस मध्ये फरक असेल. बोथ आर व्हेक्टर बॉर्न डिसीज. दोन्ही
season. Vector-borne means such type of virus or pathogen present in the mosquito body or salivary gland of mosquito. त्या मॉस्किटोच्या सॅलायव्हरी ग्लँड मध्ये किंवा बॉडीमध्ये तशा पद्धतीचे पॅथोजन येतील आणि ते पॅथोजन मग नॉर्मल पर्सनच्या बॉडीमध्ये जेव्हा एंट्री करतील तेव्हा तो आजार त्या व्यक्तीला झालेला दिसून येतो. म्हणजे डायरेक्ट तो पॅथोजन त्या व्यक्तीच्या बॉडीमध्ये जात नाही, तर मॉस्किटोच्या माध्यमातून तो आपल्या बॉडीमध्ये येतो. याला म्हणतो आपण व्हेक्टर बॉर्न डिसीज. हे फार महत्वाचं आहे. Here such disease causing pathogen come in our body with the help of here female Aedes mosquito. हा कसा येतो तर पहा, समजा हा डेंगू पेशंट आहे, तर याच्या बॉडीमध्ये साहजिकच ते पॅथोजन असणार आहे त्याच्या ब्लड मध्ये. जेव्हा फिमेल अधीज मॉस्किटो या पर्सनच्या बॉडीवरती बसेल, सगळं ब्लड या व्यक्तीचं ब्लड तो घेईल. जेव्हा ब्लड घेईल तेव्हा त्या ब्लड मध्ये गॅमेटोसाइट्स असणार आहेत त्या व्हरायटीचे, त्या पॅथोजनचे. ते त्याच्या बॉडीमध्ये जातील मॉस्किटोच्या, तिथं ते वाढतील पॅथोजन, त्याचं रिप्रोडक्शन होईल सेम लाईक मलेरियल पॅरासाइट. आणि नंतर त्या फिमेल मॉस्किटोच्या बॉडीमध्ये ते पॅथोजन असतील, सॅलाव्हरी ग्लँड मध्ये येतील आणि तोच मॉस्किटो नॉर्मल पेशंटला जेव्हा चावा घेईल, बाईट करेल, तेव्हा ते पॅथोजन दुसऱ्या नॉर्मल व्हरायटी मध्ये, नॉर्मल ह्युमन मध्ये ते एंट्री करतील. सच टाइप ऑफ डिसीज cannot transfer from directly person to person. म्हणजे हा डेंगू झालेला पेशंट आहे, याचा आजार हा नॉर्मल पर्सनला डायरेक्ट कधी होत नाही. मध्यस्थ कोण असावा लागतो? मॉस्किटो. या मध्यस्थानं म्हणून तर म्हटलंय व्हेक्टर बॉर्न डिसीज. ते पॅथोजन कॅरी करण्यासाठी मध्यस्थ हवा असतो आणि तो मध्यस्थ या ठिकाणी कोण आहे? मॉस्किटो. पण मॉस्किटोची व्हरायटी वेगळी आहे. मलेरियामध्ये फिमेल अनाफिलिस मॉस्किटो, डेंग्यू मध्ये फिमेल अधीस मॉस्किटो. या पद्धतीची व्हरायटी वेगळी असेल, पॅथोजन पण वेगळा असेल, म्हणून तर वेगळ्या पद्धतीचा आजाराचं नाव आहे. मलेरिया वेगळा, डेंग्यू वेगळा. साहजिकच दोन्हीच्या दोन्ही जरी तापाचे प्रकार असतील तर दोन्हींना औषधं वेगळी असेल, ट्रीटमेंट वेगळी असेल, पण बऱ्यापैकी बाकीची प्रोसिजर सेम असेल, बाकीचे सिम्पटम्स लक्षणं सेम असतील, प्रिव्हेंटिव्ह मेजर किंवा कंट्रोल मेजर सेम असेल. म्हणजे कसं? अवॉइड डायरेक्ट कॉन्टॅक्ट विथ एनी टाइप ऑफ मॉस्किटो. कोणताही मच्छर डायरेक्ट आपल्याला चावा घेईल हे टाळणं गरजेचं आहे. म्हणजे काय केलं पाहिजे? यूज हिअर मॉस्किटो नेट ऍट द टाइम ऑफ स्लीपिंग. जेव्हा आपण झोपतो तेव्हा मच्छरदाणीचा उपयोग करणं गरजेचं आहे. यूज मॉस्किटो रिपेलंट जेल, अंगाला जेल लावणं गरजेचं आहे मॉस्किटो रिपेलंटची, किंवा कॉइल्स, गुड नाईटची जी कॉइल असते किंवा इलेक्ट्रिकला आपण जी लावतो, या पद्धतीनं मॉस्किटो रिपेलंट मेडिसिन्सचा उपयोग करणं गरजेचं आहे. ॲज वेल ॲज पाठीमागच्या लेक्चरला आपण पाहिलेलंच होतं की शक्यतो रेनी सीझन मध्ये बाहेर रस्त्यावरती किंवा शेजारच्या परिसरामध्ये डबकी होता कामा नये. झालीच तर ती मुजवणं गरजेचं आहे. त्यातूनही जर असतील तर त्या ठिकाणी मच्छर होता कामा नये, त्याची काळजी घ्यायची असेल तर त्या ठिकाणी गप्पी मासे पाळणं गरजेचं आहे, किंवा गंबुसिया फिश त्या ठिकाणी सोडणं गरजेचं आहे, जेणेकरून या डासांच्या आळ्या खाल्ल्या जातील आणि मच्छरची पैदास कमी होईल. थोडक्यात मच्छर पासून आपला बचाव केला पाहिजे. म्हणजे सर्व डिसीजचं बारकाईनं आपण चिंतन केलं, विचार केला
की एक प्रमुख गोष्ट लक्षात येईल, वैयक्तिक स्वच्छता फार महत्वाची. घरातील सर्वजण आपण स्वच्छ राहिलो पाहिजे, घर स्वच्छ असलं पाहिजे, परिसर स्वच्छ असला पाहिजे. मच्छर, माशा आणि कॉक्रोच, झुरळ याचा प्रादुर्भाव घरामध्ये होता कामा नये. हे जर असेल तर शक्यतो आपणाला कोणतेही आजार होणार नाही. हे यातलं मूळ बेसिक आहे. आणि म्हणून पहिल्या लेक्चरला मी सांगितलं होतं, हिअर हायजीन इज अ बेसिक सायन्स बिहाइंड अवर हेल्थ. आरोग्याचं खरं मूलभूत शास्त्र कोणतं असेल? हायजीन, स्वच्छता. आय होप यू अंडरस्टँड अबाउट these today's two concept. One is ringworm and second one is dengue. Is it clear? Okay, thank you.